नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आज मी टोमॅटोचा रस्सा आणि वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: 5-7 टोमॅटो घेतले, थोडं कढीपत्ता घेतलाय, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घेतले, जिरा पावडर घेतले, काळी मिरी पावडर घेतले, हळद, तिखट मसाला, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि इकडं 5-6 वांगी घेतलेत, शेंगदाण्यांचा कूट घेतलाय, अद्रक लसूणची पेस्ट घेतलंय. हे वाटलेलं घरगुती मसाला आहे, गोडा मसाला, तिखट मसाला, हळद आणि हे गरम मसाला, थोडं कढीपत्ता घेतलाय. आता आपण पहिल्यांदा टोमॅटो बारीक करून थोडं तेल टाकून परतून घ्यायचं, नंतर मग मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्यायची. आता तवा ठेवलाय मी गरम करण्यासाठी. आता आपण थोडंसं तेल टाकूया तव्यामध्ये. जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं. गॅस कमी केलाय. टोमॅटो आपण थोडे तेलामध्ये हलके परतून घेऊया, थोडेसे मऊ येण्यापर्यंत. टोमॅटो थोडे मऊ होईपर्यंत मी तेलामध्ये परतून घेतलेत. आता आपण गॅस बंद करून थंड झाल्यावर मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया. आपण टोमॅटोचं हे मिक्सरला लावून घेतलंय बारीक करून. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकूया. गव्हाचं पीठ 1 चमचा घेतलेला तो टाकते, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, हळद, तिखट मसाला थोडा, ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकते. आणि आपण आता जिरे मोहरीची कढीपत्त्याची आपण फोडणी देऊया या रस्स्याला. तर टोप गरम करत ठेवलंय, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकते, 1 चमचा. गॅस थोडा फास्ट करते. थोडं जिरं टाकते. जिरं तडतडलं की थोडी मोहरी टाकूया, थोडं कढीपत्ता टाकूया. आपण हे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली ती आपण टाकायची. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आवडीनुसार. आणि तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे ते तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. पण टोमॅटोचा रस्सा पातळच पाहिजे, छान होतं. चांगली उकळी येऊन देऊया आपण 5-10 मिनटं, म्हणजे मग आपलं तयार झालं. आता आपण वांगी कटिंग करून घेतलेत असे 4 भाग करून. आता आपण त्याच्यात मसाला भरण्यासाठी आपण मसाला तयार करूया. शेंगदाण्यांचा कूट आहे, मीठ, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट आणि हा वाटलेला मसाला आहे कांदा खोबऱ्याचा. तर हे सर्व आपण सारण मिक्स करूया व्यवस्थित. थोडासा चाट मसाला टाकते, थोडंसं गूळ घेतलंय. ते तुम्हाला साहित्यामध्ये दाखवलं नाही, पण थोडंसं गूळ पण टाकायचं, चाट मसाला टाकायचा किंवा लिंबू थोडंसं हलकं पिळलं तरी चालेल. आता आपण हा सारण वांग्यामध्ये भरून घ्यायचं थोडं थोडं. आता आपली वांगी भरून झाले. आता आपण फ्राय करून घेऊया. आता आपण वांग फ्राय करून घेऊया. पॅन गरम झालाय, तेल टाकते 1 चमचा.
थोडंसं हिंग, वांगी टाकूया त्याच्यामध्ये. वांगी थोडी आपण मिक्स करून घेऊया आणि कमी गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण जरा 5-10 मिनिटं. आपलं वांग भरीत तयार आहे, बघू शकता तुम्ही. आपलं टोमॅटोचं सार आणि वांग भरीत तयार आहे.